नमस्ते सदा वत्सले मातृभूमे, नमस्ते सदा वत्सले मातृभूमे, त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहम्, त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहम्। नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद मैड पत्रकार. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आता शताब्दी वर्ष सुरू आहे. या निमित्तानं देशभर विविध उपक्रम व पंचपरिवर्तनाची सध्या उपक्रम राबविले जात आहेत. महामंगले पुण्यभूमे त्वदर्थे, महामंगले पुण्यभूमे त्वदर्थे। नमस्ते सदा वत्सले मातृभूमे, त्वया हिंदूभूमे सुखम वर्धितो. म्हटलं की सर्वांच्या समोर येते तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघाची शाखा. शताब्दी महोत्सव साजरा करत असताना या 86 वर्ष पूर्ण झालेल्या प्रार्थनेबाबत आपण माहिती घेऊयात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना 1925 साली डॉक्टर केशव बळीराव हेडगेवार यांनी नागपूर येथे 1925 साली मोहिते वाड्यात विजयादशमीच्या दिवशी सुरू केली. या इवल्याच्या रोपट्याचे आता वटवृक्षात रूपांतर आपण सर्वत्र पाहत आहोत. संघ शाखेत म्हटली जाणारी प्रार्थना आजही तितकी प्रेरणादायी, देशप्रेम वाढवणारी आहे. संघाच्या सुरुवातीच्या काळात जी प्रार्थना म्हटली जायची त्यात एक मराठी व एक हिंदी श्लोक होता. तो असा, हे गुरु श्री रामदूता शील हमको दीजिए, शीघ्र सारे सद्गुणों से पूर्ण हिंदू कीजिए, लीजिए हमको शरण में, रामपंथी हम बने, ब्रह्मचारी धर्म रक्ष वीर व्रतधारी बने. 1939-40 सालापर्यंत हीच प्रार्थना संघ शाखेवर होती. पुढील काळात संघाची व्याप्ती वाढत असताना संघ कार्यकर्त्यांसाठी 1929 साली नागपुरात पहिला संघ शिक्षक वर्ग, तर 1935 साली नागपुराबाहेर पुणे येथे संघ शिक्षक वर्ग सुरू झाला. 1940 साली मे महिन्यात पुणे येथील संघ शिक्षक वर्गात सध्याची जी प्रार्थना आहे ती यादवराव जोशी यांनी म्हटली, त्यास चालही त्यांनीच दिली. संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मागो वैद्य यांनी लिहिलेल्या सुबोध संघ या पुस्तकात याची सविस्तर माहिती दिलेली आहे. त्यावेळी 1939 मध्ये प्रार्थनेच्या आशयाचा मसुदा सिंधी म्हणजे नागपूर येथील बैठकीत तयार करण्यात आला. या बैठकीला आद्य सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार, श्री गुरुजी, आप्पाजी गोळवलकर, जोशी, बाबासाहेब आपटे, बाळासाहेब देवरस ही प्रमुख मंडळी या बैठकीला उपस्थित होती. नानासाहेब टालाटुले हे उपस्थित होते. प्रार्थना संस्कृत मध्ये आहे व भारत माता की जय हे हिंदीत म्हटले. प्रार्थनेच्या मसुद्याचे संस्कृत रूपांतर नागपूरचे नरहर नारायण भिडे यांनी केले. मे 1940 मध्ये पुण्याच्या वर्गात यादवराव जोशी यांनी ती गायली. आता संघ 100 वर्षांचा, तर या प्रार्थनेला 86 वर्ष होत आहेत. अलीकडच्या काळात संघाची वाटचाल देखील यशस्वीरित्या व चांगली सुरू असून तरुणांचा मोठा उत्साह या संघाला मिळत आहे. देशभरात मध्ये हजारोच्या संख्येने दैनंदिन शाखा, 7 दिवसातून एकदा भरणारी साप्ताहिक मिलन व महिन्यातून एकदा भरणारी संघ मंडळी अशी सुरू आहेत. संघाच्या अन्य संघ परिवारातील संघटना देखील मोठ्या जोमाने आता सध्या काम करीत आहेत. असे असताना आता पुढील काळात संघ शिक्षा वर्ग होत असून या संघाच्या प्रार्थनेच्या विषयाची चर्चा चांगलीच वर्तविली जात आहे आणि ही सध्या चर्चा देखील सुरू आहे. पत्रकार प्रसाद मैड, राहुरी.